साथी कुणाला तुमची मनस्थिती अशी चांगली असेल, कार्य करताना, संसाराचा काम करताना, बिझनेस करताना मनस्थिती चांगली असेल तर खूप कमवा. त्याला भजनात जाण्याची आवश्यकता नाही. बुरी आदत सुधार लो बस हो गया भजन. त्याला प्रवचनात, कीर्तनात, सत्संगात जाण्याची आवश्यकता नाही. खूप धन कमवा. अरे कोरोनाच्या काळी कितीक मेले आणि कितीक वाचले. कलियुगात लोक पैशासाठी भजनी लागले. चालेल, कबीरदास महाराज सांगतात की कसाही करा पण भजन करा. कबीरदास महाराजांनी एका मुमुक्षाची स्थिती पाहून म्हणे, तू भजन करायला ये म्हणे, तुला पैसा देईन. पण जेव्हा त्याची वृत्ती जागली, त्याच्या जीवावरून वासनेचा बादल जेव्हा हटला, त्याने जेवढे पैसे होते तेवढे कबीरदास महाराजांच्या चरणी समर्पण केले. याला त्याग म्हणतात. त्यागाच्या पायी वैराग्य येईल. वस्तू का होईल माटी मोल. वस्तू शून्य झाल्यावरी तुझ्या तू उरशील. स्वरूपी न होशील सदा आनंदी. प्रपंचाच्या साठी वाटेल ते करशी. फजिती भोगशी आपल्या म्हणे. माणूस प्रपंचासाठी काही नाही करतो. सर्व्हिस असून सुद्धा माणूस मागे सिग्नेचर मारून 1000, 2000, 5000 घेतो. हक्काचे 10 रुपये सोडून वरचे अजून 20 टाकून हजारो लोक लुटतात. अरे कशासाठी? मानव जीवनाच्या रहस्य आपल्याला समजून घ्यायचे आहे. माणसाचे कर्म कशासाठी, कशाकरिता आला,